संपल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे त्यांना जिल्हा महिला विकास विभागात कोणतेही कागदपत्र सादर करता येणार नाही। याबाबतचे कोणतेही निर्देश सरकारने दिले नाहीत। राज्यात आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत। दरम्यान 30 एप्रिल नंतर महिला विकास विभागात कागदपत्र सादर करता येणार नाही अशी चर्चा होती। मात्र याबाबत सरकारने आता स्पष्टीकरण देत असा कोणताही निर्णय झाला नाहीये हे स्पष्ट केलंय। ताई, लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत। जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे? काय नेमकी सध्या स्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसीची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली। 31 डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसीसाठी देण्यात आलेली होती। जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे। तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू। लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या महिला पुन्हा एकदा प्राप्त ठरणार आहेत आणि त्यांना 1500 रुपयाचा जो लाभ लाडकी बहीण योजनेमार्फत मिळत असतो तो त्यांना इथं पुन्हा मिळणार आहे। पुन्हा त्यांचे 1500 रुपये इथं सुरू होणार आहेत। तर ते कसं काय हे जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तर तुम्ही तुमचा जिल्हा इथं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचली समजणार आहे। तर पहा, लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। ई-केवायसी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या महिला पात्र ठरणार आहेत। त्यांना पुन्हा 1500 रुपये दिले जाणार आहेत, पण त्यासाठी त्यांना महत्त्वाचे काम करावे लागणार आहे। पहा, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। ऑक्टोबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे ती आता आपल्या महिलांसाठी त्यामध्ये त्याचा वेळ इथं वाढवण्यात आलेला आहे आणि ज्या महिला ई-केवायसी करायच्या राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा आता ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी इथं आपल्या सरकारनं वेळ दिलेला आहे। सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात होती। म्हणजेच ई-केवायसी मध्ये पडताळणी केल्यानंतर त्या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमात बसतात का याचं काटेकोरपणे त्या पालन करतात का हे पाहून त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवायचं की अपात्र ठरवायचं हे काम इथं शासन करत होतं। तर पहा, ई-केवायसीची जी प्रक्रिया होती त्याची 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिलेली होती आणि त्यानंतर ती वाढवून 30 एप्रिल करण्यात आलेली होती, म्हणजेच 30 एप्रिल 2026। परंतु भरपूर लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही। त्याच्यामुळे आता लाडकी बहीण योजनेची जी ई-केवायसीची जी ही प्रक्रिया आहे ती आता अशीच सुरू राहणार आहे असं आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पहा, जानेवारी महिन्यापासून या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती आणि ती 31 एप्रिल पर्यंत ही ई-केवायसी साठीची अंतिम तारीख ठेवली होती। आता ई-केवायसीची प्रक्रिया थांबली असून सरकारनं आतापर्यंत केलेल्या पडताळणीमध्ये जवळपास 70 लाख महिला या विविध कारणामुळे लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरविलेले आहे। त्यामुळे या लाभार्थी महिलांचा लाभ सरकारकडून बंद करण्यात आलेला आहे, पण आता काही अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिला या पात्र ठरणार आहेत। पहा, तर ही आपल्या अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज इथं असणार आहे। कारण ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी मध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्या आता परत एकदा इथं पात्र ठरणार आहेत आणि त्यांना हा लाडकी बहीण योजनेचा जो 1500 रुपये लाभ आहे तो असाच इथं अखंडितपणे मिळत सुद्धा राहणार आहे। तर ही त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी। तर पहा, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना पुन्हा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी इथं न्यूजच्या माध्यमामधून सांगितलेली आहे। पहा, आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की अपात्र ठरलेल्या काही महिलांचे लाभ बंद करण्यात आले होते,
पण त्यानंतर काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ज्या महिलांच्या नावावर वाहन नसतानाही आरटीओच्या डेटामध्ये नाव आले असेल, त्यांनी आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर पडताळणी करून त्यांना पुन्हा लाभ हा सुरू होणार आहे आणि त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरू होणार आहेत. पहा, त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडे पुरावे आहेत. अशा महिलांनी लवकरात लवकर आपल्या सरकारकडे हे पुरावे सादर करून आपला लाभ इथं पुन्हा मिळवायचा आहे आणि अपात्र ठरलेल्या काही लाडक्या बहिणींना हा लाभ पुन्हा मिळणार असल्यानं त्यांना दिलासा मिळालेला आहे. त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण सुद्धा इथं पाहायला मिळत आहे. पहा, म्हणजे ज्या महिला पात्र असताना देखील त्यांना इथं लाभ आला नाही अशा देखील भरपूर महिला आहेत आणि ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे इथं आले नाहीत अशा देखील भरपूर महिला आहेत. तर त्यांनी सुद्धा घाबरवायचं काहीच कारण नाही, कारण लवकरच त्यांना सुद्धा हा मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये त्यांना एक सोबतच मिळणार आहेत. पहा, सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली आहे. यामध्ये ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती कमी झाली आहे. ही योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा लाभार्थी महिलांचा जो आकडा होता तो 2.5 कोटींच्या आसपास होता. आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरनं हा 2.5 कोटींचा जो आकडा आहे तो 1,77,00,000 इतका झालेला आहे. पहा, म्हणजे जवळजवळ 1 कोटी महिला ह्या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्यांना इथं लाडकी बहीण योजनेचा लाभ आता इथं मिळत नाही. तर पहा, राज्य सरकारचा मोठा निर्णय नक्की काय आहे? अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार का? त्या आता परत एकदा पात्र होणार का? असा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही सर्वात अधिक चर्चेत असलेली योजना आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया केली नाही त्यांची नावे योजनेतून काढून टाकण्यात आली होती. आता या प्रकरणी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली होती अथवा फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली गेली होती, अशा महिलांना आपली कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी सरकारनं आणखी एक संधी दिलेली आहे. त्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारनं इथं मुदत दिलेली आहे. तर पहा, तुमची ई-केवायसी झाली का हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पहा, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी सक्तीची करण्यात आली होती. मात्र तांत्रिक चुका आणि अपूर्ण कागदपत्रामुळे लाखो महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली होती. दुरुस्तीनंतर दिलेली 30 एप्रिलची जी मुदत होती ती संपल्यानंतरही अनेक महिला आवश्यक कागदपत्रे जमा करू शकल्या नव्हत्या. त्यामुळे आता प्रशासनाने एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी सामाजिक उद्देशाने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये विशेष सवलत दिलेली आहे. यामध्ये त्यांनी मुदतवाढ केल्याची घोषणा सुद्धा त्यांना इथं केलेली आहे. तर पहा, ही सर्व पात्र आणि अपात्र महिलांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे. पहा, ज्या महिलांचा लाभ तांत्रिक कारणामुळे बंद झाला आहे त्यांनी आता थेट आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहे आणि आपली ई-केवायसी ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करून घ्यायची आहे. तिथे या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाईल आणि त्यात त्या पात्र ठरणाऱ्या महिलांचा हप्ता पुन्हा एकदा सुरू होईल. त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो त्यांना पुन्हा एकदा असाच अखंडितपणे सुरळीतपणे त्यांना मिळत राहणार आहे.